पुणे, जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तिथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून थेट ड्रग्ज विक्री होत असल्याचं उघड झालंय. वारजे आणि उत्तमनगर परिसरात मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 300 जणांना ड्रग्ज पुरवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात सुनील राठोड या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह एकूण 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे आरोपी MD ड्रग्जचा पुरवठा करत होते आणि तब्बल 300 जणांपर्यंत हे जाळं पसरलं होतं. पोलिसांनी आरोपींकडून काही प्रमाणात MD ड्रग्ज जप्त केलं असून या प्रकरणामागे आणखीन मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जातीये. हे एक मोठं जर म्हणता येईल आपल्याला MD ड्रग रॅकेट आहे ते उत्तमनगर पोलीस स्टेशनने कडून निष्पन्न झालेलं आहे. घटना अशी आहे की आपल्याकडे उत्तमनगर पोलीस स्टेशनला एक मायनर मिसिंग गर्ल होती, मुलगी. तिचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. तो तपास करत असताना आपल्याला माहिती मिळाली की तो जो आरोपी आहे ज्यांनी ते किडनॅपिंग केलं होतं, तो आरोपी या ठिकाणी आहे असं आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यावरून आपण आपली टीम रवाना केली होती. त्या टीमला रवाना केल्यानंतर त्या ठिकाणी तो आरोपी सापडला, परंतु त्याचबरोबर त्याच्या झडतीमध्ये आणि हाऊसमध्ये त्या MDचे 2 पुड्या त्या ठिकाणी 1-1 ग्रॅमच्या सापडल्या होत्या आणि त्याचा मोबाईल आपण सर्च केला असता त्याच्यामध्ये MDचे वेट घेतानाचे काही फोटो आपल्याला सापडले. थोडं संशयावर त्याला अजून चौकशी केली असता त्यांनी कबूल केले की तो ड्रग जे आहे MD त्याचा सप्लायमध्ये त्याचा सहभाग होता आणि तो ॲक्टिव्ह याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याचं पूर्ण अकाउंट आपण चेक केलं असता जवळपास त्याच्या एकाच अकाउंटवरून आपल्याला जवळपास 300 ट्रान्झॅक्शन्स मिळाले की ते सगळे त्यांनी कबूल केले की त्याच्यामध्ये ते सगळे ड्रगला ज्याला तो ड्रग द्यायचा आणि याच्याकडून घ्यायचा त्या एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन आहेत. त्याच्यामध्ये काही बिल्डर आहेत, काही सप्लायर आहेत आणि काही कन्झ्युम करणारे लोकसुद्धा आहेत. जवळपास आपल्याला 300 ट्रान्झॅक्शन त्याच्या फक्त 4 महिन्याचे ट्रान्झॅक्शन मिळाले. आता याच्यामध्ये जर बॅकवर्ड लिंकेजला आपण गेलं तर त्याच्यात अजूनसुद्धा ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळतील आणि याच्यामध्ये ही फक्त एक लाईन आहे. त्यानंतर आपण थोडा तपास पुरवठा केला असताना काही आपल्याला नावं मिळाली. जवळपास 8 नावं मेजर निष्पन्न झाले, ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये एक भैया ताडे आहे, तो दुसरा एक दहिबाती, त्याला पण आपण अरेस्ट केला. एक नायर नावाचा आरोपी आहे, एक जतीन कदम म्हणून आहे वारीचाच. अशी 4 आरोपी आपण त्या दिवशी अटक केली. अजून 4 अजून फरार आहेत, त्याच्यासाठी टीम आपण रवाना केल्या आहेत. असे एकूण ह्या सगळ्या आरोपी जवळपास आपण 8 ग्रॅमचा मुद्देमाल किंवा जे कॉन्ट्राबँड सबस्टन्स आहे MD ड्रग्ज हे आपण सीज केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन पाहता किंवा यांचं जे मोडस ऑपरेंडी पाहता याच्यामध्ये अजूनसुद्धा लोक मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व असल्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये कन्झम्पशन करणारे असतील किंवा बाकीच्यामध्ये बिल्डिंग करणारे असतील यांचा पण याच्यामध्ये सहभाग निष्पन्न होतो आहे. आता यांची मोडस अशी होते की हे जे ऑर्डर करायचे ड्रगचे हे पोर्टरमार्फत हे त्याची डिलिव्हरी मागवायचे आणि या पोर्टर थ्रू ते डिलिव्हरी केल्यानंतर मग त्या जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे ते पोचते करायचे. याच्यामध्ये क्राईम ब्रँचची टीमसुद्धा काम करते, लोकल पोलीस स्टेशन आम्ही उत्तमनगरची टीमसुद्धा याच्यामध्ये काम करते. काल त्या आरोपींना कोर्टात हजर केलं, त्यांची जवळपास 8 दिवस कोर्टाने त्यांची PCR मंजूर केलेली आहे. याच्यामधले जे बाकी आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे आणि याच्यात लवकरच यातले आरोपी सापडतील. परंतु याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व असतील म्हणजे ते सप्लायर असतील, बिल्डर असतील किंवा कंझ्युमर असतील, ह्या सर्वांची चौकशी केली जाणे. ज्याचा कोणाचा याच्यात सहभाग असेल, निष्पन्न असेल, ते सर्वांना याच्यातून आरोपी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. नाही, हा राठोड जो आहे, राठोड जो आहे तो राठ्या, तो 28 वर्षाचा आहे. तो असं काही खास काही काम करत नाही, परंतु त्याच्यावरती त्याचं गुन्हेगारी रेकॉर्डसुद्धा आहे. जवळपास त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि ज्याच्याकडून तो आणायचा त्याचासुद्धा रेकॉर्ड आहे. आणि हे दोन्ही आरोपी मागच्या 2-3 वर्षापूर्वी येरवडा जेलमध्ये त्यांची ओळख झाली होती आणि त्याच ओळखीच्या याच्यातून त्यांचं कम्युनिकेशन किंवा त्यांचं एकमेकांचा ओळख आणि ओळखीतून हा सगळा व्यवहार झाल्याचे निष्पन्न होत आहे. एक 6 महिन्यापूर्वीची होती, गेल्या वर्षीची मिसिंग होती. ते मिसिंगची तपास करत असताना हा गोष्ट आपल्याला सापडलेली की याच्यामध्ये तो आरोपी निष्पन्न झालेला आणि ती मुलगी पण आपल्याला मिळाली आणि तो आरोपी पण सापडला. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रग्ज विक्री होत असल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जाते. पोलिसांनी आता या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू केला असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात अजून कोणती मोठी नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.